मित्रांनो नमस्कार. आपला जो 19वा प्रकार आहे तो आहे इलेक्ट्रिक आणि मार्केटिंग. समजा तुम्ही जर इलेक्ट्रिकचा ITI केला असेल, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये केलं असेल, तर आजच्या मितीला सर्वात स्कोप असलेला विषय आहे. मित्रांनो, कन्स्ट्रक्शन साईट तुम्ही बघा की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे की ज्याचं काही लिमिट नाही. कारण की गरजेचं बी आहे. जशी लोकसंख्या वाढते तशा कन्स्ट्रक्शन साईट वाढणार आहे आणि त्याबरोबर इलेक्ट्रिशियनला डिमांड येणार आहे. आजच्या मितीला इलेक्ट्रिकचा विषय जर तुम्ही विचार केला की एक घराची फिटिंग करायला तुम्ही लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेऊ शकता. 2.5 लाख. आता तुमचं मटेरियल कोणतं वापरता डिपेंड त्याच्यावर बी असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही छोटे छोटे व्यवसाय सुरू करून तुम्ही पहिली तर इलेक्ट्रिकचं तुम्ही थेरी घेतली असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल. प्रॅक्टिकल केलं असेल तर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1-2-3 मुलं हाताशी घ्यावे लागतील आणि तुमचं काम सुरू होऊन जाईल. मित्रांनो, इलेक्ट्रिक आणि मार्केटिंगमध्ये आज जर तुम्ही विचार करा तर तुम्ही एवढा स्कोप आहे की त्याचा काही विषय नाही. आज तुम्ही विचार करा, काय इलेक्ट्रिकच्या छोटे मोठे बोर्ड फिट करण्यासाठी जर व्यक्ती आला तर 200, 250, 300, 400 रुपये घेऊन जातो. फक्त काय करतो, त्याच्याकडे काहीच नसतं. फक्त त्याच्याकडे एक पकड असते, एक स्क्रू चावी असते आणि 2-4 स्क्रू चाव्या, पकड, पाने अशा गोष्टी असतात. आता जर कधी समजा तुम्ही विचार करा, जर कधी फक्त घेऊन येतो मटेरियल तुमचं, सगळ्या गोष्टी तुमच्या आणि तो व्यक्ती 200, 400, 500 रुपये घेऊन जातो. सांगायचं तात्पर्य काय आहे, आपल्या मुलांना जर कधी इलेक्ट्रिक साईडमध्ये त्यांनी जर इंजिनिअरिंग केलं असेल किंवा ITI केलं असेल तर बिनधास्त त्यांना व्यवसायाला लावा. मित्रांनो, व्यवसायाची लाज बाळगू नका. कारण ज्या व्यवसायामध्ये तुम्ही पडलात त्या व्यवसायामध्ये 100% पैसा आहे आणि अप्रतिम पैसा आहे, व्हाईट मनी आहे. आणि या पैशामध्ये तुम्हाला जर तुमच्या मुलांचं करिअर करायचं असेल त्यांना प्रॅक्टिकल व्यवसाय करायला लावा. तर हा इलेक्ट्रिक आणि मार्केटिंग हा जो विषय आहे अतिशय अप्रतिम आहे आणि तुमच्या व्यवसायाचं, तुमच्या नावाचं ब्रँडिंग करा आणि ब्रँडिंग केल्यानंतर 100% तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.